तर नाशिक शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। सगळीकडे खड्डेच खड्डे दिसतात। चिखल आणि अपघातांचं सत्र सुद्धा याच्यामुळे सुरू आहे आणि खड्ड्यांनी आतापर्यंत 5 जणांचा बळी घेतलेला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आरसा दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। तर नाशिकच्या ध्रुव रोकडे या तरुणानं शहरातील खड्ड्यांवर भन्नाट उखाण्यांची रील बनवली आहे आणि उपरोधिक कविता सुद्धा तयार केल्यात। तर त्यांच्या या रील्सना सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। हजारो नागरिक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत, कमेंट्स करतायत। खड्ड्यांच्या वेदना विनोदातून मांडत प्रशासनाला चिमटे काढणाऱ्या ध्रुव रोकडे यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। पाहुयात एक्सक्लुसिव्ह बातचीत। ध्रुव रोकडे आपल्या सोबत आहे, आपण त्याच्याशी बोलूयात। ज्या पद्धतीनं व्हिडिओ तयार केला त्या पाठीमागची नेमकी संकल्पना काय होती आणि त्याला मिळणारा प्रतिसाद बघून आता काय वाटतंय? खरं तर संकल्पना नाही म्हणता येणार, हा तर त्रास झालाय आणि प्रत्येक नाशिककरांना होतोय। असं काही नाही की एक कसं आहे, ॲक्च्युली आम्ही कॉमेडी कॉन्टेंट बनवतो, मी आणि माझा मित्र वेदांत येवला, ज्याचं नाशिकचं नाणं पेज आहे। तर मग त्रास तर रोजच दैनंदिन दिवसात होतो या खड्ड्यांचा आणि असं वाटलं की आपण एक अवेअरनेस करावा आणि निदान आता ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे आमचं कर्तव्य आहे की मीडियाच्या माध्यमातून आम्ही हे कामं पण त्या सरकारपर्यंत किंवा जे कोणी प्रतिनिधी आहे जे याच्यावर ॲक्शन घेऊन ह्या गोष्टी रिपेअर करू शकता यांच्यापर्यंत पोहोचवावं। तर साधारण आमचा हाच प्रयत्न आहे आणि अजूनही तोच प्रयत्न आहे की लवकरात लवकर नाशिकच्या खड्ड्यांवर ॲक्शन घेतली जावी। जे काही नाशिकमध्ये आता अपघात झाले, बऱ्याचशा लोकांचे जीव गेले त्याच्याने आणि अतिशय दुःखद घटना आहे। नाशिक कधीच एवढं खराब नव्हतं। मला ऐकवायला आवडेल, जिंदगीत घाट आहे, पाथर्डी फाट आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे, बंद साऱ्या वाट आहे, मिनिटाला सिग्नल आहे, वर पावसाच्या लाट आहे, ट्रॅफिकमध्ये अडकलं तर अंगावर घाट आहे, रस्ता कुठं दिसेना कारण दिसतात फक्त खड्डे, खड्ड्यासमोर बॅनर आहे कारण भाऊंचा उद्या बड्डे, भाऊ बाकी घरात आहे, घरात सगळं मस्त आहे, प्रगतीसाठी दिलेत वोट पण मतदार मात्र त्रस्त आहे, युद्ध पातळीवर होणारं काम का बरं असं जड झालंय, अख्खं जग बोलवायचंय तुम्हाला इथे, पण नेते मंडळी आणि सर्व जे काही सेना असेल की जे कोणी असतील या सर्व डेव्हलपमेंटवर काम करणार, तर हे वाक्य मी त्यांच्या लिहिलं होतं की युद्ध पातळीवर होणारं काम का बरं असं जड झालंय, अख्खं जग बोलवायचं आहे तुम्हाला इथे, पण आज नाशिककरांचंच नाशिकमध्ये राहणं अवघड झालं। जे खड्ड्यांच्या संदर्भात लक्ष वेधून घेतलेलं आहे त्यावर नेमकी काय कार्यवाही करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।